नाही आज मला असं वाटतं काही मराठी भाषेच्या विषयासंदर्भात चर्चा करायला उदयजी आले होते आणि त्यावर चर्चा झाली. मराठी भाषेचा वापर हा जास्तीत जास्त सगळ्या ठिकाणी झाला पाहिजे या संदर्भात चर्चा झाली. ज्या पद्धतीने मनसे बँकांमध्ये आंदोलन करत आहे त्यावरती उदय सामंत देखील असं म्हणतात की कुठेतरी मराठी भाषा सक्तीची गरजेची आहे, परंतु कायदा सुव्यवस्था पण मुळात प्रश्न असा आहे की कायदा पाळत कोण नाही आहे. जो RBIचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा. मग आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही. आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेला. मला वाटतं जर सगळेजण गोडी गुलाबीनं राहिले तर काय गरज आहे. आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत, मराठी भाषेचा अपमान करतील ते महाराष्ट्रद्रोहीच. जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही, जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलेल, मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल तो महाराष्ट्रद्रोहीच. काल सदा सरवणकर हे देखील तक्रार करायला गेले होते राज ठाकरे सदावर्ते हे राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले होते. सगळं पाहताना तुमची काय प्रतिक्रिया? अहो, ज्या माणसाच्या पाठी 4 कार्यकर्ते नाहीत त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही. अरे पण कोण बोलतंय काय बोलतंय त्याला पण महत्व असतं ना. साहेब आपल्याला एका विषयामध्ये समर्थन केलं, ज्या प्रकारे आपण SRA विषय मांडला, ज्या प्रकारे आंदोलन केलं, ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून मी त्यांच्याबरोबर आंदोलन. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय. आमचं म्हणणं आहे जो RBIचा नियम आहे तोच आम्ही सांगतोय ना पाळायला. आम्ही का कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का. पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा. उदय सामंत यांनी काल बोलताना म्हटलेलं आहे की SP आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये करणार आणि मग नवीन मराठी भाषेसंदर्भातलं धोरण जे आहे ते आखलं जाईल. आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली. आम्हीही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे. आम्ही नाही सांगत. RBIचं 2014चं परिपत्रक आहे, ते परिपत्रकसुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार. मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र लिहिले, ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या. अरे तुम्ही मराठी बोला, तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषण करताना सांगितलं की राज्यामध्ये जे उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये मराठी पोरांनाही संधी दिली पाहिजे नोकरीची. त्या संदर्भात उदय सामंतांची काही चर्चा करण्यात उद्योग मंत्री देखील. कारण कसं आहे तर नुसताच एक परिपत्रक आहे 80% मुलांना रोजगार मिळाला, त्याच्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांना त्यांचं तुम्ही अभिनंदन केलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही नवीन होती घेतलेली आहे त्याचं तुम्ही कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार. कन्नडमध्ये पण असा वाद जो आहे तो वारंवार होतो. नाही, मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या. महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनांमध्ये हे ज्यांना मराठी भाषा येत नाही हे लोक कसे शिरतात. तर यांची जी सिलेक्शन होते ते तिकडे होते. आमचं म्हणणं आहे इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत. बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका. किंवा इथली जी वेकन्सीज आहेत इथली परीक्षा इथे घ्या, तिथली परीक्षा तिथे घ्या. रेल्वेच्या परीक्षा ज्या आहेत रेल्वे संदर्भात याच्या आधी देखील मनसेचं आंदोलन बघायला मिळालं. अनेक बाहेरच्या लोकांना संधी दिली जाते, मग TC असू दे नाहीतर अन्य कोणी असू दे. तसंच जर आपण बघितलं तर सरकारी नोकरींसंदर्भात गुजरातमध्ये देखील गुजराती भाषेतून देखील फॉर्म आलेले बघायला मिळाले होते. काय कुणाच सांगाल. कारण सरकारी नोकऱ्या एकीकडे रेल्वेच्या नोकऱ्या. आमचं म्हणणं तेच आहे ना. समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सीज असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजेत. गुजरातमध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे. जर उत्तर प्रदेशमधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेशमधले लोक. ज्या ज्या राज्यात जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे. मुख्यमंत्री जसं आपण बघितलं की मनसेला सपोर्ट केलेला बघायला मिळतोय. अगदी स्थानिक भाषेच्या मुद्द्यावर मनसेला सपोर्ट केलाय. सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे ना. जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटकमध्ये होतंय, तेच तामिळनाडूमध्ये होतंय, तेच गुजरातमध्ये होतंय, तेच बाकी ठिकाणी होतंय. त्यापेक्षा एक युनिफॉर्मिटी करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ असं कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री म्हणतायत जर कोणी कायदा हातात. अहो आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौस नाही आहे, पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा. आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे. RBIचा रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे. तीच आमची मागणी आहे. मनसेसोबत आता शिवसेना ठाकरे गट देखील मराठी भाषेच्या मुद्द्यावर उतरलेला बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे
आम्ही तुम्हाला मराठी शिकवू, तुम्ही घाबरू नका, अशा संदर्भातले बॅनर लागलेले आहेत. काल आदित्य ठाकरेंनी देखील पाठिंबा दिल्यामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी वापरली पाहिजे आणि सक्तीची देखील झाली पाहिजे. बॅनर आणि आदित्य ठाकरेंचं वक्तव्य कसं पाहतात? तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मराठी भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे, त्याचं स्वागत करू आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.